पुण्यात MNGL कडून गॅस पुरवठा अखंडित राहणार, 100% गॅस पुरवठा सुरूच राहणार अशी MNGL प्रशासनाची माहिती। पुणे शहरामध्ये 8 लाख घरगुती गॅस कनेक्शन आहेत। मुंबईमध्ये प्रसिद्ध मनीस कॅफेमध्ये जेवण बनवण्यासाठी पेटवली चूल, लाकूड आणि कोळशावरती शिजतंय जेवण। दादर माटुंगा परिसरातल्या 5 ते 6 मनीसच्या कॅफेमध्ये चुलीवरचं जेवण। हिंगोलीमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत, मात्र व्यावसायिकांना गॅस वितरण बंद। स्वीट मार्ट व्यवसायावरती याचा परिणाम, कमी पदार्थांची विक्री। लातूरमध्ये कमर्शियल गॅस पुरवठा पूर्णतः बंद, आरोग्य आणि शिक्षण संस्थांना प्राधान्यानं गॅस पुरवठा करण्याचा प्रशासनाचा निर्णय। हॉटेल चालकांचा जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीमध्ये तोडगा नाही। महापालिकेच्या 5.5 लाख विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजन योजना संकटात, मध्यान्ह भोजन वेळी केळी आणि फळं देण्याचा निर्णय। काही शाळांमध्ये वरण भाताऐवजी आता खिचडी दिली। गॅस टंचाईचा शाळांमध्ये देखील परिणाम, गॅसच्या मर्यादित उपलब्धतेमुळे पदार्थ बदलल्याची माहिती। आखाती युद्धामुळे लग्नाच्या पंक्तीवर टांगती तलवार, पिंपरीमध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झाला, त्यामुळे केटरर्सकडून गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी। केटरर्सने हात झटकले, त्यामुळे वऱ्हाडींच्या जेवणाचा प्रश्न निर्माण। अमेरिका इराण युद्धामुळे गॅस सिलेंडरची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली। अनेक हॉटेल चालकांवरती सिलेंडर अभावी हॉटेल बंद करण्याची वेळ आली। पर्यायी व्यवस्था म्हणून कोळसा खरेदीवरती नागरिकांनी भर दिला, त्यामुळे कोळशाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। 40 रुपये प्रति किलो विकला जाणारा कोळसा आता 50 रुपये प्रति किलो विकला जातोय। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा पूर्णतः विस्कळीत झालाय, याचा देशभरातील हॉटेल व्यवसायाला फटका बसला। गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला, त्यामुळे सांगलीसह राज्यातील अनेक शहरांमध्ये हॉटेल व्यावसायिकांनी चक्क चुलीवरती जेवण बनवण्यास सुरुवात केली। सांगलीमधील प्रसिद्ध उदय भोजनालय इथे मालकांनी चक्क स्वतः चुलीवरती स्वयंपाक बनवणं सुरू केलं। ग्रेटर नोएडा या ठिकाणी सिलेंडरचा काळा बाजार सुरू, भरलेल्या सिलेंडरमध्ये 2 ते 3 किलो गॅसचा तुटवडा दाखवणारा व्हिडिओ व्हायरल। ग्राहकाला सिलेंडर मिळालं, त्यानंतर त्याचं वजन करण्यात आलं, ज्यामध्ये 2 किलो गॅस कमी दिसला। नागरिकांनी नाराजी व्यक्त केली।